एक मुलगी रात्रीची घराबाहेर निघते आणि तिचा बलात्कार करण्यासाठी तिच्या मागे 4 मुलं लागतात। ती पळत पळत पुढे जाते आणि तिला तिथे एक घर दिसतं। ती त्या घरातनं खिडकीत डोकावते आणि मदत करा असं म्हणते, पण कोणीच बाहेर येत नाही। मग ती दरवाजा ठोकते। आतनं एक मुलगा बाहेर येतो आणि तिला घरामध्ये घेतो। मग ती त्याला सर्व काही प्रसंग सांगते। तो मुलगा तिला म्हणतो की ठीक आहे ताई, मी त्यांना सांगतो की तुम्ही इथे नाहीये। तो त्यांना सांगतो की ती मुलगी इथं नाहीये आणि तिला घरात घेतो। ती मुलगी त्याला म्हणते की दादा, मला आजचा दिवस इथं राहू द्या ना। तो मुलगा म्हणतो ठीक आहे ताई, तुम्ही इथेच राहा। दुसऱ्या दिवशी सकाळी तो मुलगा तिला एक प्रश्न विचारतो की ताई, ते मुलं जे करत होते ते मीही तुझ्यासोबत करू शकलो असतो, पण तू एवढं विश्वासावं इथं थांबलीच कशी? तेव्हा ती मुलगी त्याला म्हटली की दादा, जेव्हा मी खिडकीतून मदतीसाठी तुला आवाज देत होते तेव्हा मी तुझ्या घरामध्ये एक शिवाजी महाराजांचा फोटो पाहिला आणि मी मनात म्हटलं की ज्या घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे त्या घरात एका स्त्रीचा अपमान कधीच होऊ शकत नाही, म्हणून मी इथे रात्रभर तुझ्या विश्वासावर राहिले।